सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आता अश्वलायन ऋषी ब्रह्मदेवाला काय प्रश्न विचारतात की सुज्ञ लोक ज्याच्या ज्ञानाने आपली पापट टाकून देतात, परमश्रेष्ठ पुरुषापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, अशी अतिगुह्य असलेली जी ब्रह्मविद्या आहे ती मला शिकवा. म्हणजे त्यांनी ते तसं जाणलेलं आहे ते स्वरूप, पण मला काही येत नाही या भावनेनीच ते तिथे गेलेले आहेत. आणि हा भाव खूप महत्त्वाचा आहे. ज्यावेळी आपण ऐकत असतो तेव्हा आपल्याला काय वाटतं की हे तर मला माहिती आहे, हो ह्याच्यात तर असं सांगितलं आहे आणि त्याच्यात तर तसं सांगितलं आहे. जगातल्या कुठल्याही ज्ञानासंबंधी हे असं विचार करणं योग्य आहे, म्हणजे बुद्धी वापरणं योग्य आहे. पण हे जे बुद्धीचे पलीकडचे इलॉजिकल ज्ञान ज्याला म्हणतात ते हे आहे. यासंबंधी तुम्ही तर्कवितर्क करू शकत नाही. ह्याच्यात तर हे सांगितलं आहे, त्याच्यात तर ते सांगितलं आहे. एकच ज्ञान आहे की मी म्हणजे कोण आहे आणि माझं स्वतःचं स्वरूप काय आहे, परमस्वरूप काय आहे, हे एकच ज्ञान आहे बरं का. आणि ते एकच असून सुद्धा जेवढ्या उपनिषदांमध्ये ते मांडलेलं आहे
एकच असून सुद्धा एवढ्या उपनिषदांमध्ये ते मांडलेलं आहे. मग तिथे तुम्ही काय म्हणणार, अरे या तो उपनिषदात असं दिलंय, मग त्या उपनिषदात तसं नाही आहे असं म्हणाल ना. पण तसं कम्पेअर करण्यासारखं नाही आहे ते. तशी त्याची तुलना करता येणार नाही. म्हणजे मनस्थिती आपली फक्त द्विधा होत्या असा जर विचार केला आपण. अरे हे उपनिषद, अरे गीतेत तर इतकं सोपं सांगितलं होतं ह्याच्याबद्दल. तसं नाही आहे. गीतेचं स्टँडर्ड हे गीतेला आहे. आणि स्टँडर्ड याचा अर्थ कोणाचं स्टँडर्ड कमी कोणाचं जास्त असं नाही आहे. त्या गीतेचा विषय वेगळा आहे, उपनिषदांचा एकमेव विषय आहे. गीतेमध्ये कसं आहे, तुम्हाला सर्वतोपरी सांगितलेलं आहे. गीतेमध्ये सर्वतोपरी म्हणजे संपूर्ण अगदी साध्या माणसानी उठण्या बसण्यापासून, कर्म करण्यापासून, मनात कोणता भाव ठेवावा वगैरे असं सर्वतोपरी सांगितलेलं आहे. उपनिषदाला काय आहे, आम्ही अगदी एक म्हणजे एक केवळ एकाच विषयासाठी, उदाहरणार्थ आपण शाळेत इतिहास, भूगोल, सगळ्या भाषा आणि गणित, विज्ञान हे सगळं शिकतो. मग आता पुढे गेल्यानंतर काय आहे, आपल्याला जर इतिहास किंवा भूगोल आवडत असेल, बाकीचं आपलं गणित, विज्ञान हे सुटतं. आपल्याला जर गणित आवडत असेल तर बाकीचं सगळं सुटतं. आपलं इतिहास, भूगोलाचा कंटाळा येतो आहे की नाही. एकच एक विषय राहतो आपल्याला की ज्याच्यामध्ये आपल्याला आवड आहे. तसं आवड असण्याचा इथे प्रश्न नाही. मानवाचं अंतिम ध्येय जे आहे तिथपर्यंत सगळा अभ्यास करून एकमेव ते अंतिम ध्येय म्हणजे ते कसं गाठायचं आहे ह्याविषयी जेव्हा आपण जागरूक होतो त्यावेळी एकमेव विषय उपनिषदात आहे. हा फरक आहे इतर ग्रंथांमध्ये आणि उपनिषदांमध्ये. तुम्हाला दुसरं तिथे काही दिसणार नाही. वेगवेगळ्या प्रकारे आत्मस्वरूपाबद्दलच गोष्टी आलेल्या दिसतील. आता अतिशय आत्मतत्वाचा अभ्यास करून त्याच्यात स्थित होऊन सुद्धा, कालच आपण म्हटल्याप्रमाणे एक आत्मस्वरूपाबद्दल विचार करायला लागलं की अत्यंत नम्रता अंगी येते आपोआप. हा त्या आत्मतत्वाचा गुण आहे बरं का. आपोआप नम्रता अंगी येते, हळूवारपणा येतो भावनांना, आणि आपण अजिबातच श्रेष्ठ नाही आहोत आणि आपल्याला काहीच कळत नाही असा भाव एक मनात येतो. हा भाव, मग तुम्ही म्हणाल असं चालतं का? नाही. सामान्य जीवन, लौकिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन यात खूप फरक आहे. लौकिक जीवनात वागायचं आहे तसं वागायचं आहे, ताठ मानेनी जगायचं आहे वगैरे, सगळे ते नियम वेगळेच आहेत. इथे फक्त आपला प्रश्न काय चालला आहे की कसं राहिलं जातं. आत्मस्वरूपाचं ज्ञान व्हायला लागल्यावर मनुष्य किती नम्र होतो.
अतिशय नम्र होतं मनुष्य. आणि हे अश्वलायन ऋषी तर आत्मस्वरूप जाणून इथे आलेत, पण त्यांना अशी तळमळ लागली आहे की माझं अजून काय राहिलं आहे मिळवायचं, काय कमी पडतंय, काही कमी पडतंय का, या मार्गावर आधी कोणी पोहोचतच नाही आणि मी पोहोचलो आहे तर हे सगळं सोडून मी निघून जाईन, मला आधी त्याची परिपूर्ण माहिती घेऊ दे. अगदी म्हणजे त्याच्याविषयी भयंकर ओढ निर्माण होते मनामध्ये. हे त्या आत्मतत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरी गोष्ट, आता याच्यावरूनच एक आठवण आली. आता आपण हा अभ्यास करतो आहोत ना, तर आपल्या मनात आता असा भाव जागला पाहिजे, म्हणजे की आपण काहीतरी मागतो बघा. हां, समजा उदाहरणार्थ काही नाही, अगदी सर्वसामान्य माणसाची गोष्ट सांगू का. भगवंता मला पैसे दे. हां, स्पष्ट बोलते मी. असं आपण म्हटलं की काय होतं सांगते. काय असतं सर्वसामान्यतः ना, म्हणजे आपली ही जी आत्मसाक्षात्काराची सुरुवात झाली आहे ना, इथे आपल्या मनाची अवस्था कशी पाहिजे. लौकिक जीवन हे पूर्ण वेगळं जगायचं आहे आणि सर्वसामान्यपणे आपण ईश्वराच्या जशा प्रार्थना करतो तशा करायच्या आहेत. पण आत्मसाक्षात्कारासाठी प्रार्थना कशी हवी हा एक विचार माझ्या मनात आला. सहसा आपण म्हणजे का असं करायचं आहे ते पण आपल्याला कळेल. सर्वसामान्यतः आपण उदाहरण घेतलं होतं, हे परमेश्वरा आज आहे त्याच्यापेक्षा मला जास्त पैसे दे, कारण मग माझ्या मनातल्या या इच्छा पूर्ण होतील, त्या इच्छा पूर्ण होतील, आपण मागतो. काय असतं माहिती का, आपली हिस्ट्री आपल्याला माहिती नाही आहे. आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा हिस्ट्री सांगतो आणि त्याच्यावरून डॉक्टर आपल्याला औषधं देतो, खूप जुना आजार असेल तर. पण खरं सांगायचं झालं तर आपला हा जो वासनांचा आजार आहे तो फारच मूळ धरलेला आहे, फारच जुना आहे. म्हणजे तो किती जुना आहे माहिती नाही, किती जन्म जुना आहे तो. आणि एक अतिशय कमनशिबाची गोष्ट म्हणजे त्या आजाराची हिस्ट्री आम्हाला माहिती नाही आहे. आमची प्रवृत्ती कशी कशी होती कोणकोणत्या जन्मात आणि कशामुळे आमच्यामध्ये कोणती कमतरता आलेली आहे आणि ती आम्ही सुधारायची आहे, ही हिस्ट्री आम्हाला माहीत नाही. पण आम्ही तरीसुद्धा बिना हिस्ट्रीचे भगवंताकडे जातो. आता डॉक्टरला आपण आपली हिस्ट्री सांगतो, भगवंताला काय असतं माहिती का, भगवंतालाच आपली हिस्ट्री माहिती असते. त्याच्यामुळे डॉक्टरला काय करतो आपण, आमची अशी अशी हिस्ट्री आहे, इतका इतका जुना आजार आहे, मला ह्याच्यात हे होत होतं ते होतं, लक्षणं सांगतो सगळी तशी. मग नंतर असं झालं तसं झालं, मग ते वाढत गेलं किंवा कमी होत गेलं, कशाने काय कमी झालं, आणि मग त्याच्यावर डॉक्टर औषधं देतो. मग ते आपला आजार अजून अजून कमी होतो, मग आपला विश्वास बसतो डॉक्टरवर. परंतु इथे काय आहे माहिती का, आम्ही परमेश्वराकडे जातो मागायला. आमचा आजाराची हिस्ट्री आम्हाला माहीत नाही, आमच्या दुःखांची हिस्ट्री काय आहे. वासना हा एक आजार आहे हे सर्वसामान्य आहे, पण कोणत्या वासनांमुळे हे असं झालं आहे. प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या आहेत, पण प्रत्येकाला भयंकर काहीतरी एखादी अडचण आहे. प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या आहेत आणि ते कोणाला कळत नाही. मनुष्य तो समोरचा खूप सुखी आहे आणि मी खूप दुःखी आहे असं प्रत्येकाला वाटतं. परंतु होतं काय, इथे आपण परमेश्वराकडे जातो, आपल्याला आपली हिस्ट्री माहीत नाही, परमेश्वराला हिस्ट्री माहिती आहे. तिथे आपल्याला हिस्ट्री माहिती असते आणि त्याप्रमाणे डॉक्टर औषधं देत असतो, डॉक्टरवर विश्वास बसतो. इथे होतं काय, आपली हिस्ट्री ईश्वराला माहिती आहे
आपल्याला काय होतं आहे, आपल्याला काय पाहिजे आपण सांगतो. परमेश्वर आपली हिस्ट्री काढतो सगळी गतजन्मांची, आणि त्याप्रमाणे ते जर होणार असेल, आपण मागितलेली गोष्ट मिळणार असेल तर तो देतो. नाही तर ती 1 वर्षांनी मिळणार असेल तर ती 1 वर्षांनी मिळते. नाही तर मिळणारच नसेल तर तुम्ही किती पछाडा, नाहीच मिळत. मग त्याला आपण नाव देतो ग्रह. आमचे पत्रिकेतले ग्रह असेत. पण इथे माहिती आहे ना, सर्व महाभूतांचा कारभार हा कसा चालतो? आपल्या पूर्वकर्मांची फळं आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाहीत. काही सुखी नाही, काही दुःखी नाही. कुणाची तरी काही पुण्यकर्म असतात, कुणाची तरी काहीतरी पापकर्म असतात, एवढंच आहे. पण मी एक गोष्ट ईश्वराला मागितल्यावर तो पेचात पडतो. आता काय आहे बरं का, सहज सहज मागितलं मी, नाही देत तो. हे ह्याच्या हिताचं नाही आहे आत्ता देणं, अजून त्याचा काळ यायचा आहे, असं करतो तो. पण मी जर खूप भक्ती केली वेड्यासारखी, भक्ती केल्यावर तो जास्तच अडकतो माझ्यात. हा माझा भक्त आहे. शिवपुराण जे ऐकतात त्यांना माहिती आहे, भक्त जो आहे तो जर काहीतरी उपासना करत असेल तर त्या भक्ताच्या भक्तीमध्ये परमेश्वर अडकतो आणि त्याला त्यावेळी ते द्यावं लागतं. आता तुम्हाला एक गंमत सांगते. की हे असं झालं ना, असं जर झालं की त्याला तो अडकतो. भक्त आहे म्हणून तो देऊ पाहतो बरं का, की माझा भक्त आहे ना, तो एवढ्या अर्थातेने मागतोय ना, मग मी देणार. सर्वसामान्यतः काय होतं हे बघा, भक्ती केल्याने सगळ्या कर्मातून मुक्तता होते, हे फार शेवटचं झालं. एवढे ढीक कर्म करून ठेवले असतील तर त्यातनं सगळी कशी काय मुक्तता होईल आपली? आधीच एकदम होत नाही. त्याला फार पुण्य करावं लागतं आणि करतच राहावं लागतं. मग आता तो, मी समजा फार खूप भक्ती केली रात्रंदिवस, आणि काही झालं तरी तू मला हे दे, मग त्याला ते द्यावं लागतं. पण काय होतं माहिती का, कुठून तरी उपसून काढून आपली कर्म, म्हणजे कर्मांचा जो क्रम असतो की या कर्माने ह्याची फळं मिळणार आहेत, अमक्याचं फळ 2 वर्षांनी, तमक्याचं फळ 20 वर्षांनी, अमक्या गोष्टीचं फळ पुढच्या जन्मात, असं जे असतं ते सगळं उचकटून त्याला काढावं लागतं. आणि सगळं आपलंच जीवन डिस्टर्ब होतं. का माहिती का, जे आपल्याला लाईनशीर क्रमवार मिळायचं असतं त्याची या पंचमहाभूतात्मक विश्वात आपोआप रचना आहे त्याची तशी, की जे मिळायचं असतं आणि ज्याच्यामध्ये आपलं कल्याण असतं ते परमेश्वर त्या क्रमाने आपल्याला देत असतो. ती कर्म त्या वेळेस फळाला येतात आणि मग आपल्याला त्याची चांगली किंवा वाईट फळं मिळतात. पण एखाद्या गोष्टीचा अट्टहास करून जर आपण परमेश्वराला प्रार्थना करत असू या लौकिक जीवनातलं काहीतरी मागण्यासाठी, तर मात्र ते काय झालं माहिती का, दानवी लक्षणच झालं. अट्टहास नको. आणि म्हणून काय केलं पाहिजे, परमेश्वराला कशी प्रार्थना करायची आहे, हे परमेश्वरा, मला खरं सांगायचं तर काय कोणत्या वेळी हवं आहे, माझं कल्याण कशात आहे हेच मला मुळी कळत नाही. म्हणजे काय केल्यावर माझं कल्याण होणार, मी पुढे जाणार आहे, काय केलं म्हणजे असं होईल की मला तुझी प्राप्ती होईल. आणि सगळं करत आपल्याला पुढे जायचं आहे ना, शेवटी अंतिमतः आपल्याला काय गाठायचं आहे, तर परमेश्वराची प्राप्ती झाली पाहिजे. या सगळ्या ह्याच्यात अडकून आणि तात्पुरती
जो देह, जे जीवन 100 वर्षात आता संपणार आहे, त्याच्याविषयी त्याला काहीतरी मागत राहायचं आणि आपलं कल्याण बाजूला ठेवायचं. परमेश्वराला अशी प्रार्थना करावी की या जन्मामध्ये मला जे काही कल्याणकारक आहे माझ्यासाठी ते तू मला दे. ते मला कळत नाही. मी वेड्यासारखं काहीही मागतो, हे माग ते माग करायची मला सवय आहे, पण तू काही माझ्याकडे लक्ष देऊ नकोस. शेवटी तुझ्या इच्छेनीच सगळं हे चालतं, तर तुझ्याच इच्छेने हे चालू दे आणि माझं मात्र कल्याण कर. फक्त माझी एक इच्छा मात्र नक्की राहीन. म्हणजे माझ्या तर मनात असा विचार आला होता की एक माझा अधिकार नक्की असेल की परमेश्वरा सतत माझ्या मनात तुझी भक्ती राहावी. पण नंतर असा विचार आला की तोही अधिकार आहे का? काय आहे? शिवपुराणात तर सारखं सांगितलेलं आहे की सगळी शिवजींची लीला आहे, सगळी शिवजींची इच्छा आहे, त्यांच्या इच्छेनेच सगळं होतं. म्हणजे परमेश्वरा माझं कल्याण होत असेल तर तू मला सतत भक्तीमध्ये ठेव, तेही अट्टहासाने मागणं नको. अशी आपली प्रार्थना पाहिजे परमेश्वराला. तरच आपण या उपनिषदांचं ज्ञान घेऊन जास्तीत जास्त ईश्वराजवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून अश्वलायन ऋषी आता ब्रह्मदेवाला सांगतायत की मला सगळ्याच्या पलीकडे नेणारी ही जी गूढ ब्रह्मविद्या आहे ती मला कथन करा. कारण ते सगळं काही समजवून घेऊन आलेत बरं का, त्या अनुभवातनं आलेत, तरीसुद्धा मला काहीही माहीत नाही. आणि ब्रह्मदेवालासुद्धा अंतर्ज्ञानाने कळतंच आहे की यांना सगळं माहिती आहे, परंतु त्या भावामध्ये त्यांनी राहणं हे महत्त्वाचं आहे. ब्रह्मदेवही काहीही म्हणत नाही आहे. आणि म्हणून तस्मै सहा उवाच पितामहश्च श्रद्धा भक्ती ध्यानयोगात वैही. काय म्हणतात ते की पितामह काय म्हणाले? तस्मै म्हणजे त्याला पितामह म्हणाले. कोणाला? त्यांना, अश्वलायन ऋषींना. खरोखर श्रद्धा भक्ती ध्यान यांच्याद्वारे तू ते जाणू शकतोस. म्हणजे बघा आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपल्या प्रार्थनेतही अट्टाहास नको. श्रद्धा, भक्ती आणि ध्यान, ईश्वराशिवाय कोणीही मला हे देणार नाही आणि माझं कल्याण ईश्वराला माहिती आहे. कुठल्याही गोष्टीचे अट्टाहास केले की सगळं उलटंपालटं होतं. मला आत्ताच्या आत्ता ज्ञान दे, नाही होणार. ते ज्ञान तुम्ही खूप मागितलं आणि अतिशय भक्ती केली रडून रडून, ज्ञान मिळेल, पण बाकीच्या ज्या लौकिक गोष्टी आहेत त्याच्यात डिस्टर्बन्स निर्माण होईल. त्यामुळे सहज स्थिती आपल्याला आली पाहिजे. अशा रीतीने परमेश्वराला मागायचं आहे की म्हणजे मुक्ती पाहिजे या विचाराच्या सुद्धा बंधनात आपण अडकता कामा नाही. तुम्हाला माहिती आहे कित्येक संतांनी सांगितलेलं आहे परमेश्वरा मला मुक्ती नको आहे. म्हणजे आता तुकाराम महाराज तर म्हणतात ना, आता तुमचे ते श्लोकच्या श्लोक अभंगच्या अभंग पाठ असतील, माझे काही ते पाठ नाही, पण अशा अर्थाच की तुकाराम महाराज म्हणतात अरे तू मला अनेक जन्मांना घाल, मला पुन्हा पुन्हा जन्म दे आणि मला तुझ्या भक्तीमध्ये राहू द्याच. किती मजा आली आहे ही भक्ती करता करता. म्हणजे या द्वैत भावामध्येच मला राहू दे. असे सुद्धा लोक आहेत की द्वैत भावामध्ये मला राहू दे, जसा मी आज आहे तसंच मला राहू दे. कारण द्वैत आहे, समोर विठू माऊली आहे आणि मी भक्ती करतो आहे, ह्याच्यात किती आनंद आहे हे कोणाला माहिती आहे का? मग त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा मनुष्याचा जन्मच तू मला दे. म्हणजे जे काही परमेश्वराने दिलं तिथे स्थित. हा एक पहिला आपला
मोठा गुण आपल्या अंगात पाहिजे की जे काही आत्ता चाललं आहे त्याच्यातनं मला फक्त काय करायचं आहे, अतिसूक्ष्म बुद्धी धारण करून त्या ज्ञानापर्यंत पोचायचं आहे. पण हा सगळ्यात महत्त्वाचा भाग इथे दिलेला आहे. दिलेला म्हणजे इथे दिलेला नाही आहे, पण त्यांच्या कथनातून असं व्यक्त होतं आहे की तू काय म्हणाले ते, त्यांनी काय उत्तर दिले ब्रह्मदेवांनी की श्रद्धा, ईश्वरावर श्रद्धा, सगळं काही ईश्वर करणार आहे. मी आणखीन तुला काय सांगणार आहे, सगळं काही ईश्वर घडवून आणेल. ही श्रद्धा पाहिजे, परमभक्ती पाहिजे. भक्ती तर हवीच आहे, ज्ञान तर पाहिजे असतं. या शुद्ध ज्ञानाने आपण त्या मार्गापर्यंत जातो. पण भक्तीने काय होतं, मनाला अत्यंत हळुवारपणा येतो. तो हळुवारपणा म्हणजेच परमतत्व आहे. देह मन हे जड जड आहेत सगळे, त्यांच्याही पलीकडे हळुवारपणा आला की सूक्ष्मता वाढत जाते आणि आपण त्या आत्मतत्वापर्यंत पोचतो. त्यामुळे ध्यान, त्या परमतत्वाचं ध्यान करणं, भक्ती, अत्यंत हळुवारपणा ठेवणं आणि आपलं काम नक्की होणार, हा परमेश्वर नक्की करणार, त्या आत्मतत्वच आपल्याला खेचून घेईल त्याच्याकडे, नक्की हे होईल, ही श्रद्धा. आपण नाहीतर सहसा काय म्हणतो अगदी वरवर, काय माहिती किती जन्म लागतील ते. म्हणजे काय, आम्ही करता आहोत का त्याचे, आम्ही करता नाही आहोत ना. असं का वाटतंय तुम्हाला, कारण श्रद्धा पाहिजे ना. श्रद्धा, परमश्रद्धा, ईश्वराच्या मनात जे असेल, माझं ज्याच्यात कल्याण असेल तसं तो ते घडवून आणणार आहे. पूर्ण श्रद्धा, पूर्ण श्रद्धा. ते लहान मूल असतं ना, केवढी आईवर श्रद्धा असते की काय, कोणी काय केलेलं, त्याच्या कपड्यांना हात लावलेला, त्याच्या बॅगला हात लावलेला, खेळण्यांना हात लावलेला चालत नाही. पण तेच त्याला आई समजावून सांगते, नाही बाळा आता हे उचलून ठेवायचं आहे आपल्या. आईने हात लावलं तर सगळं चालतं, कारण आई ही व्यवस्थितच ठेवणार. इतकी परमश्रद्धा आपली पाहिजे की ईश्वराने मला निर्माण केलेलं आहे आणि ईश्वर मला व्यवस्थित ठेवेल आणि ईश्वर माझं कल्याण पाहील. माझ्या मनात ही आत्मतत्व प्राप्तीची इच्छा ईश्वराने निर्माण केली आहे आणि सगळं त्याच्याच तर इच्छेने चालतं आहे. मग तोच मला आत्मतत्वापर्यंत, परमतत्वापर्यंत मला तोच पोहोचवणार आहे. अगदी आपल्या आईवर आपली श्रद्धा असते तशी श्रद्धा आपली ईश्वरावर असायला पाहिजे. आणि मग यात सगळ्या गोष्टी ऐहिक जीवनातल्या दूरच. कधी काही दुःख आलं, कधी काही अडचण आली, नाही ईश्वराच्या मनात जे असेल ते होईल. मी मध्ये मध्ये करणार नाही आहे, मी अटकाव घालणार नाही आहे आणि मी सहनही करणारा कोणी नाही आहे. या देहासाठी हे सगळं आहे, देहासाठी. देह बंधनात आहे, मी नाही आहे बंधनात. 4 दिवस वाईट आले, 4 दिवस चांगले आले, आपला काहीच संबंध नाही आहे त्याच्याशी. ईश्वराच्या मनात जे असेल तो. जर तुम्ही शिवपुराण ऐकलं ना, एकदम बुद्धी स्थिर होते. का माहिती का, अनेक वेळा ब्रह्माजी आणि विष्णूसुद्धा म्हणतायत, शिवजी तुमच्याच इच्छेने सगळं होतं, शिवजींच्याच लीलेनी सगळं होतं, सगळी शिवजींचीच लीला. म्हणजे एखादी गोष्ट जरी चांगली वाईट दिसत असली आत्ता या क्षणाला, तरी शिवजींना काहीतरी पुढे चांगलं घडवून आणायचं आहे, ही परमश्रद्धा असते. हे म्हणजे अगदी स्थिर होते आपली बुद्धी. तर तसं ब्रह्मदेवांनी सांगितलं आहे, श्रद्धा, भक्ती, ध्यान या 3 मार्गांनी सगळं काही होईल. आणि हे 3 मार्ग नक्की आचर. आपल्याला सुद्धा त्यांनी हा फॉर्म्युला आजपासून देऊन टाकलेला आहे. आपली परमश्रद्धा पाहिजे. कुठलीही वेळ आली, चांगली असो वाईट असो, तुम्ही जर 24 तास
म्हणजे तुम्हीच काय, तुमच्याबरोबर मी सुद्धा 24 तास जर ईश्वराचं स्मरण केलं तर, ईश्वराचं स्मरण म्हणजे ईश्वरावर श्रद्धा ठेवली, अरे हे तर काय ईश्वराच्याच इच्छेने झालेलं आहे, बाकी त्याच्यात रममाण व्हायची गरज नाही, चांगलं वाईट काही नाही, हे तर सगळं ईश्वराचीच लीला आहे, बघू काय होतं ते पुढे. आत्ता हे रूप असं दिसतंय, नंतरचं रूप काय आहे, हर स्टेप नेक्स्ट स्टेप की तयारी है, असं एक कोण संत म्हणतात. प्रत्येक जी जीवनात स्टेप आहे ती पुढच्या स्टेपची तयारी आहे. त्याच्यामुळे काय पुढे होणार आहे ते बघू, त्याची इच्छा, परमेश्वराची इच्छा, असं जर आपण 24 तास मनामध्ये आणलं तर ते तिथे स्थिर होतं आपलं मन. आणि अशा रीतीने विनम्र भावाने जेव्हा शिष्य येतो गुरुकडे, तेव्हा तो सगळे त्या अलौकिक जीवनातलं बऱ्याचशा गोष्टी त्याला सांगून त्याला त्या गोंधळातनं मोकळं करण्याचा प्रयत्न करतो. आता खरं म्हणजे बुद्धी वापरून जास्तीत जास्त ज्ञान त्याला द्यायचं असतं, पण तो शिष्य आत्मप्राप्तीच्या मार्गावर असलेला शिष्य हा फार उच्च पातळीचा आहे. त्याला बुद्धीतच फक्त अडकवून ठेवायचं नाही आहे, तर त्याला बुद्धीच्या पलीकडचं सुद्धा ज्ञान द्यायचं आहे. आणि ते बुद्धीच्या पलीकडचं जे ज्ञान आहे ते शब्दात बसत नाही. तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे काही जण आता जुने आहेत त्यांना माहिती आहे ही गोष्ट, मी मागे सांगितली आहे की आपले चिन्मय मिशनचे फाउंडर चिन्मयानंद हे त्यांचे तपोवन स्वामी हे गुरु होते आणि ते उत्तर काशीला असत. ते कायमच तपोवन स्वामी हिमालयातच राहिले, ते काही कधी इकडे आले नाही. पण चिन्मयानंद त्यांच्याकडे त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते चारधाम यात्रेला निघाले. आणि चारधाम यात्रेला जाताना वाटेत रमण महर्षींचा आश्रम लागला. रमण महर्षी हे अत्यंत अलीकडचे गुरु आहेत बरं का, अत्यंत अलीकडचे. म्हणजे चिन्मयानंद गेले, चिन्मयानंदांची समाधी आहे 1993 साली. त्याच्यामुळे आणि 1951ला त्यांची पुण्यात नवीन मराठी शाळेत प्रवचनं सुरू झाली. तर म्हणजे त्याच्या आधी ते तिथे शिकलेत, असं फार असं खूप हे नाही आहे, खूप जुनं प्रकरण नाही आहे रमण महर्षी म्हणजे. तर रमण महर्षी त्यांच्या आश्रमात बसले होते, पहुडले होते बाहेर, आश्रमाच्या बाहेर. आणि आता चिन्मयानंद परिपूर्ण झालेले आहेत, तपोवन स्वामींकडे त्यांनी दीक्षा घेतलेली आहे, पूर्ण त्यांच्याही मनातले प्रश्न गेलेले आहेत, ज्ञानाने परिपूर्ण झालेत. आता एवढे हिमालयात गेलो, चारधाम यात्रा करावी आणि ही ज्ञानाची गंगा सगळी संपूर्ण पृथ्वी मातेलाच अर्पण करून टाकावी असा भाव त्यांच्या मनामध्ये आला. कारण तिथे ती गंगा नदी होती, ती गंगा नदी पाहिली त्यांनी कशी वरून खाली वाहत येते आहे, अशी ही ज्ञानाची गंगा सगळीकडे वाहत जावी असं त्यांना वाटलं. चारधाम यात्रा करायला निघाले. पहिल्यांदा रमण महर्षींचा आश्रम लागला, ते तिथे आश्रमाबाहेर पहुडले होते आणि ह्यांनी त्यांना बघितलं. आता हे कोणत्या लेवलचे आहेत दोन्ही गुरु, हे बसले तिथे त्यांच्यासमोर, काहीही आवाज न करता त्यांच्यासमोर बसले. त्यांना समाधी लागली होती. थोड्या वेळाने त्यांची समाधी उतरली. समाधी उतरल्यावर काय झालं माहिती आहे,
चिन्मयानंदांनी अंतर्ज्ञानाने जाणलं आणि त्यांनी सुद्धा डोळे उघडले. एक क्षणभर रमण महर्षी आणि चिन्मयानंदांची नजर भेट झाली. काय त्यांना सांगितलं माहीत नाही. आणि चिन्मयानंदांना अगदी संपूर्ण अंगातून नवीन अनुभव आला, नवीन प्रेरक शक्ती निर्माण झाल्यासारखं झालं. आणि त्या अतिशय जोशाने हे ज्ञानाची गंगा वाहण्यासाठी निघाले. काय असतं, मी हे कशासाठी सांगितलं आत्ता माहिती आहे? इथे आपला काय चालला आहे पाठ, की हा जो शिष्य असतो ना, इतक्या उच्च पातळीचा आलेला असतो, आत्मतत्व जाणण्यासाठी निघालेला शिष्य, तर त्याला आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे बुद्धीच्या सर्व कक्षांना स्पर्शेल. म्हणजे जास्तीत जास्त बुद्धी वापरली जाईल. बुद्धी सगळ्या जीवनाच्या स्पर्शांना स्पर्शू शकेल अशा पद्धतीचं ज्ञान द्यायचं. पण त्याही पलीकडे बुद्धीच्या अतीत, बुद्धीच्या पलीकडचं त्यांना ज्ञान द्यायचं. आणि ते कसं असतं? शब्दातीत असतं. एवढ्यासाठी मी हे उदाहरण दिलं की आता काय होतं माहिती का, या खऱ्या गोष्टी आहेत. गुरु एका गावी असतो, शिष्य दुसऱ्या गावी असतो, आणि तरीही योगायोग त्याला सगळं गुरुच्या मनातलं समजतं आणि काहीतरी होतं. आणि दोघं एकाच कारणासाठी एका गावात जातात. असं खूप वेळा होऊ शकतं. खूप परमश्रद्धा असेल तर असं होऊ शकतं. तसंच त्यांचं झालं. एकही शब्द यांनी वापरलेला नाही आहे स्वामींनी त्या, पण चिन्मयानंदांना मात्र सगळं समजलं की काय करायचं आहे आपल्याला, आपण कशासाठी आहोत आणि काय आपण जाणलेलं आहे, कोणतं ज्ञान आपण जाणलेलं आहे. रमण महर्षींच्या नुसत्या नजरेतून काय समजायचं होतं ते समजलं. अनेक आश्रमांमध्ये गुरु फक्त शिष्यांकडे नजर भेट देतात तरीसुद्धा त्यांना आत्मज्ञान होतं. आता हे आपले रामकृष्ण परमहंस असं म्हणतात की त्यांनी त्यांच्या विवेकानंदांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना तो अनुभव आला. काय यायचा तो, इतकी शक्ती असते. पण गुरुच्या अंगी जेवढी शक्ती आहे तेवढ्या पात्रतेचा शिष्य पाहिजे. काल म्हटलं होतं ना की हे कोण ते तुलसीदास हे सांगत होते, रामायण मोठ्या श्रद्धेने सांगायचे, पण राम भेटायला येऊन गेला. राम छोट्या बालकाच्या रूपात येतोय आणि मला तिलक लावा काका, मला तिलक लावा. आणि मग तुलसीदासाला वाटतंय की रामाला तिलक लावायचं आहे, हा मध्येच मागतोय, पण नको, रामाला नको आधी लावायला, याला लावू कारण हा मध्ये येईल. रामाची आणि माझी जी रामाची भक्ती चालली त्याच्यामध्ये हा येईल, असा भाव मनात ठेवून त्याला तो आधी तिलक लावायला निघाला आहे. तिकडे मारुती उभेत कोपऱ्यात आणि ते आता दोहा गायला लागलेत. मला त्या दोहाचे शब्द नाही आठवत, पण काय म्हणे, तुलसी दास चंदन लगावै रामचंदन प्राप्त करे. हे असं ते काहीतरी अशा अर्थाचं हनुमंत म्हणतात. आणि तेव्हा त्याला क्लिक होतं. म्हणजे काय माहिती का, असं व्हायला नको, त्या उंचीचा तो शिष्य असला पाहिजे. तर गुरुनी दिलेलं ज्ञान हे बुद्धीच्या अतीत असतं आणि ते प्राप्त होऊ शकतं. म्हणजे आपल्याला इथे किती सूक्ष्मता आणावी लागणार आहे, ही सुरुवात आहे अजून. पण हळूहळू त्याच्यात आपण जितके रमू तितकं आपल्याला अधिक सूक्ष्म झालं पाहिजे. आणि या ज्ञानाचं सारखं काय झालं पाहिजे, मनन झालं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे.
तर पहिली स्टेप अशी आहे, त्याला बुद्धियुक्त असं सगळं ज्ञान द्यायचं आहे. मग बुद्धीच्या अतीत असलेलं असं ज्ञान त्याला देऊन त्याला त्याच्या मार्गावर सगळं क्लिअर करायचं आहे. त्याच्यानंतर म्हणजे हे ज्ञान मिळवायला लागल्यानंतर काय काय संकेत आपल्याला मिळतात ते अनेकांची काहीतरी उदाहरणं देऊन ते सांगायचे. म्हणजे आपण जे म्हणतो ना की हे का ऐकायचं, ते का ऐकायचं, रामायण का ऐकायचं, भागवत का ऐकायचं, तर आपल्याला आहे ना संकेत मिळून आपण आपली बुद्धीसुद्धा अतिसूक्ष्म होत असते. किंवा हे ध्यान करताना तांत्रिक अडचणी काय येतात हे सगळं तो गुरु त्या शिष्याला ज्ञान देत असतो. आणि श्रद्धा, भक्ती, ध्यान या 3 गोष्टी आपण कायमच लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्याशिवाय हे साधत नाही. आणि अशी श्रद्धा युक्त, भक्तियुक्त आणि ध्यानयुक्त, नम्रतापूर्ण अशी जी हळूवार आपली बुद्धी आहे ना, ती बुद्धी इतकी सूक्ष्म आणि धारदार होत जाते की अशीच बुद्धी वाकून नम्रपणाने तिच्या पलीकडचं ज्ञान आपल्याला प्राप्त करून देते. त्याशिवाय बुद्धी जर ताठ राहिली, जड राहिली, तर आपल्याला हे ज्ञान होऊ शकत नाही. म्हणजेच ह्याच्यामध्ये काय आलं, बेसिकली आहे ना, आधी बुद्धी खूप वापरायला पाहिजे आपण. त्याचं कारण आहे, तुम्ही म्हणाल भक्तीमध्ये बुद्धी कुठे आली आणि सगळ्यांना होती का बुद्धी, तर ती बुद्धी एवढ्यासाठी आहे आणि सगळ्यांना या प्रकारची बुद्धी नक्कीच होती. ईश्वर आला तर ईश्वर आला आहे हे कळण्याची बुद्धी, अतिसूक्ष्मतेची बुद्धी आहे. असा तो मोठ्याने येऊन काय दाढ ठोठवत नाही ना तुमचं. त्यामुळे ती सूक्ष्मतेची बुद्धी आपल्याला आली पाहिजे. भक्ती म्हणजे काय, आपल्याला जे ध्येय प्राप्त करायचं आहे, तर परमश्रेष्ठ असं कोण आहे, तर आत्मतत्व परमश्रेष्ठ आहे. म्हणजे भगवंत आपल्याला काय होतं, दिसतो ना, आणि तो आपल्या इच्छा पूर्ण करतो ना. मंदिरात वगैरे आपण जातो म्हणून थोडीशी भक्ती येते. पण खरं सांगू का, परमतत्व जे आहे त्याच्याविषयी भक्ती कशी येईल हे तुम्हाला सांगते की परमतत्व हे आपल्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. म्हणजे निर्गुणाची भक्ती आता कशी करणार तुम्ही, तर त्याचे गुण आपण केलं होतं ना, आपल्या आत्मबोधामध्ये आपण जे ध्यान केलं होतं ते तसंच होतं ना. परमतत्वाचे गुण, त्या गुणांचं ध्यान, त्या गुणांचं ध्यान केलं नाही का आपण, निर्गुण निराकार केलं ना, त्या गुणांचं ज्ञान केलं. हे परमतत्व हे परमश्रेष्ठ आहे. संपूर्ण विश्वाला ते व्यापलेलं असतं. म्हणजे मी काहीच नाही आहे, माझ्यापेक्षा तर खूप श्रेष्ठ आहे. अशा पद्धतीने त्याचं ध्यान करून त्याच्याबद्दल आपण आपली हे वाढवायची आहे, आपली भक्ती आपण वाढवायची आहे. आणि श्रद्धा, आता श्रद्धा या विषयावर बोलू आणि 2-3 मिनटात संपवू. कारण हा विषय जो आहे ह्या श्लोकाबद्दल हा अजूनही मोठा आहे. तो थोडासा आपण परत उद्या घेऊया. तर श्रद्धा या 3 गोष्टींविषयी सांगितले. ध्यान तर आपल्याला पाहिजेच, ध्यान सतत त्याचंच मनन चिंतन झालं पाहिजे. आणि शिवाय ध्यानही स्थिर शरीर करून
त्याचंही ध्यान झालं पाहिजे आणि भक्ती झाली पाहिजे आत्ताच म्हटल्याप्रमाणे. आणि श्रद्धा, भक्ती हे अंतःकरणाचं ध्यान आहे. भक्ती हे अंतःकरणाचं कार्य आहे. आपलं मन, आपलं अंतःकरण भक्तियुक्त होऊन गेलं पाहिजे. आणि बुद्धीचं काय आहे कार्य? ध्यान. ध्यानामध्ये मन रमवणं हे बुद्धीचं कार्य आहे. आणि उच्च विचार आपल्यामध्ये, आपल्या व्यक्तित्वामध्ये बुद्धी वापरून आणणं, मुद्दाम उच्च विचार आणणं, याला म्हणतात श्रद्धा. म्हणजे काय? एखादा आता आत्मतत्व हे उच्च आहे किंवा परमेश्वर हा आपल्या इच्छा पूर्ण करणारा आहे, तर भक्ती आहेच. हो, त्याला पायावर डोकं ठेवतो आपण, भक्ती आहेच, श्रेष्ठ आहे तो. भक्ती वेगळी आहे, श्रद्धा वेगळी आहे. तो आपलं कार्य करणार आहे म्हणून भक्ती निर्माण होते. अरे परमेश्वर, माझ्या मनात सुद्धा नव्हतं, इतकं तू मला कसं काय दिलंस? भक्ती निर्माण होतं. प्रेम, भक्ती म्हणजे प्रेम निर्माण होतं. ध्यान हा भाग बुद्धीचा आहे. बुद्धी वापरून ध्यान करणं, त्याचं मानसपूजा करतो तसं ध्यान करणं. परंतु श्रद्धा हे वेगळं आहे. श्रद्धा हे काय आहे? बुद्धीच्या योगे आपल्या अंतःकरणामध्ये असे विचार आणणं, बौद्धिक पातळी आपली वाढवून, की श्रेष्ठ जो आहे तो नक्की म्हणजे नक्की करणार आहे माझं कल्याण. पूर्णपणे रिलॅक्स राहणं. तो सर्वांचंच कल्याण बघतो, तो माझं कल्याण का नाही करणार? असे उच्च विचार. खालचे विचार म्हणजे काय? मलाच सगळं करायचं आहे, मग मी आता किती जन्मांनंतर ते परमतत्व प्राप्त करणार, हे खालचे विचार आहेत. पण उच्च विचार म्हणजे काय? माझ्या हातात फक्त माझे प्रयत्न आहेत, पण करणार आहे तो, याला म्हणायचं श्रद्धा. अशा रीतीने आपली बुद्धी सतत परिपक्व करत जाणं, ध्यान, भक्ती आणि श्रद्धा या 3 गोष्टींनी आपली बुद्धी परिपक्व करणं. बघा, पहिल्या श्लोकात ब्रह्मदेवानी अश्वलायन ऋषींना काय सांगितलं आहे हे आपल्यालाच सांगितलेलं आहे. ह्याचं आचरण आपल्याला करायचं आहे. ध्यान, भक्ती आणि श्रद्धा यांनी आपले विचार जास्तीत जास्त विकसित करत जाणं हे आत्मतत्व प्राप्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे. उपनिषदाच्या सिद्धांतांची कधीच आपल्याला व्याख्या कशाचीच करता येत नाही. सगळं शब्दांच्या पलीकडलं आहे. आणि म्हणून या 3 गोष्टी जपणं खूप महत्त्वाचं आहे. पुढचा थोडासा भाग पाहू उद्या आणि पुढचा श्लोक घेऊ. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.